नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज पण बघा पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे जीकेचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. एकदम फास्ट पद्धतीने घेणार आहोत. यामध्ये बघा भरपूर एक्स्ट्रा माहिती देखील आहे आणि फास्ट पद्धतीने जम्बो रिव्हिजन देखील आहे. आतापर्यंत जे काही आपण पोलीस भरतीचे बघा पार्ट घेतलेले आहेत, त्या पार्टमधले महत्त्वाचे 3-3, 4-4 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर पहिलाच प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क 48 लोकसभा मतदारसंघ आहेत बघा महाराष्ट्रामध्ये. 288 काय आहेत विधानसभा मतदारसंघ, 78 आहेत विधान परिषद मतदारसंघ. पुढचा प्रश्न आहे, 9व्या ICC पुरुष T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024चा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे? ज्याचं योग्य उत्तर पर्याय ड वरीलपैकी सर्व, म्हणजेच क्रिस्टोफर हेनरी गेल आणि युवराज सिंह तसेच उसेन बोल्ट हे तिन्ही बघा जे काही 9वा ICC पुरुष T20 क्रिकेट वर्ल्ड कप होत आहे बघा वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांमध्ये, तर त्याचे ते ब्रँड अँबॅसेडर आहेत. कितवा आहे तर 9वा आयोजन कोणत्या ठिकाणी होत आहे तर वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान. पुढचा प्रश्न आहे, आतापर्यंत किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड 53. 2024 मध्ये बघा 2024 पर्यंत एकूण 53 जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 2019 पर्यंत भारतरत्न पुरस्कारांची संख्या किती होती तर 48 एवढी होती, परंतु 2024 ला बघा एकूण 5 जणांना भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झाला आणि आता ती संख्या 48 वरून किती झाली तर 53 एवढी झाली. याची सुरुवात झाली होती बघा 1954 साली. 1954 साली पहिला भारतरत्न पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता. 1954 साली किती जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर 3 जणांना करण्यात आले होते. तसेच 2019 ला देखील 3 जणांना सन्मानित करण्यात आले होते. 2024च्या अगोदर कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता तर 2019 ला देण्यात आला होता. त्यानंतर बघा 2020, 21, 22, 23 या चारही वर्षी बघा देण्यात आला नाही, डायरेक्ट 2024 ला देण्यात आला. आणि याच वर्षी बघा सर्वाधिक एका वर्षात भारतरत्न पुरस्कार जे दिले गेले तर ते किती दिले गेले तर 5. या अगोदर 3 जणांना बघा दिले गेले होते, परंतु या वर्षी 5 जणांना देण्यात आले. आता ती 5 जणांची नावे काय तर ती देखील आपण पाहूया. तर बघा सर्वात प्रथम जाहीर झाला होता कर्पूरी ठाकूर यांना, त्यानंतर झाला होता लालकृष्ण अडवाणी यांना, त्यानंतर सलग 3 जणांना बघा जाहीर झाला. त्यामध्ये नाव आहे बघा PV नरसिंह राव, MS स्वामीनाथन आणि चौधरी चरण सिंह या 3 जणांना एकत्र जाहीर झाला होता. पहिला जाहीर झाला होता तो कर्पूरी ठाकूर यांना, त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांना. पुढचा प्रश्न पाहूया, 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये किती महिला खासदार निवडून आल्या आहेत? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ 74. ज्या काही लोकसभेच्या 18व्या लोकसभा निवडणूक पार पडल्या बघा 2024 मध्ये, या अगोदर पार पडल्या होत्या 2019 ला, त्या कितव्या होत्या तर 17व्या होत्या आणि आता 18व्या पार पडल्या आहेत 2024 ला. तर या निवडणुकीमध्ये किती महिला खासदार ह्या निवडून आलेल्या आहेत तर बघा 74 महिला खासदार ह्या निवडून आलेल्या आहेत. 2019 ला किती महिला खासदार निवडून आल्या होत्या तर 78 महिला निवडून आल्या होत्या. जेव्हा पहिली निवडणूक पार पडली बघा 1952 साली, तर त्यावेळेला 22 महिला खासदार ह्या निवडून आल्या होत्या. यामध्ये बघा 33% जागा ह्या महिलांसाठी राखीव होत्या. निवडणुकीमध्ये 33% जागा ह्या महिलांसाठी राखीव होत्या. यामध्ये सर्वाधिक एका पक्षातील महिला किती होत्या तर 69. तर भारतीय जनता पार्टीने बघा लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये 69 महिलांना बघा तिकीट दिले होते. ही सर्वाधिक संख्या आहे एका पक्षाची. यामध्ये महाराष्ट्रातील किती महिला खासदारांचा समावेश आहे तर बघा महाराष्ट्रातील किती 7 महिला खासदार बघा बनलेल्या आहेत महाराष्ट्रातील. पुढचा दुसरा प्रश्न आहे,
महाराष्ट्रात सध्या एकूण पोलीस आयुक्तालय किती आहेत, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क 12. महाराष्ट्रामध्ये सध्या बघा एकूण पोलीस आयुक्तालय किती आहेत तर 6 पोलीस आयुक्तालय आहेत. 6 महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग आहेत. 8 काय आहेत तर पोलीस परिक्षेत्रे आहेत आणि 29 महानगरपालिका आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क 2 जानेवारी. 2 जानेवारीला बघा महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापन दिन हा साजरा केला जातो. 21 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन हा बघा साजरा केला जातो. 6 मार्चला SRPFचा स्थापना दिवस साजरा केला जातो. SRPFचा स्थापना दिवस साजरा केला जातो 6 मार्चला. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदांची संख्या किती आहे, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क 34. महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदांची संख्या आहे बघा 34. 48 काय तर लोकसभा मतदारसंघ, 29 आहेत महानगरपालिका, विधानसभा मतदारसंघ आहे तो 288. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे तर महाराष्ट्रामध्ये पर्याय क 36. महाराष्ट्रामध्ये एकूण बघा 36 जिल्ह्यांची संख्या आहे. तालुके विचारले तर 358 तालुके आहेत महाराष्ट्रामध्ये. किती तालुक्यात तर 358 तालुक्यात. यामध्ये 26 दिसते बघा पर्याय ब. तर 26 काय आहे तर बघा जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तर त्यावेळेला महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांची संख्या किती होती तर 26 होती. आता ती किती आहे तर 36 एवढी आहे. सर्वात शेवटी म्हणजेच सर्वात तरुण असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्वात तरुण जिल्हा कोणता महाराष्ट्रातील, तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पालघर. पालघर हा जिल्हा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेला आहे. कोणत्या जिल्ह्यातून विभाजन झालेले आहे तर बघा ठाणे या जिल्ह्यातून विभाजन झालेले आहे. कोणत्या वर्षी झाले तर 2014 साली त्याचे विभाजन झाले. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब 1689 साली. यांची समाधी आहे बघा तुळापूर वडू बुद्रुक या ठिकाणी बघा छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता बघा 1680 साली आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला होता 1689 साली. समाधी आहे तुळापूर या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे बघा रायगड या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला, ज्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब वहिदा रहमान. हे नंबर लक्षात ठेवायचे आहेत. इथे 52वा असेल तर 52 काय आहे तर बघा आशा पारेख यांना 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता. आता 53वा कोणाचा करण्यात आला आहे तर बघा वहिदा रहमान यांना करण्यात आलेला आहे. अशोक सराफ यांना बघा संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार या दोन्ही पुरस्कारांनी बघा सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि आशा भोसले यांना बघा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जो काय दुसरा होता बघा 2023चा, तर तो आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला होता. पहिला कोणास प्रदान करण्यात आला होता तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 साली सुरुवात झाली होती, तर तो प्रदान करण्यात आला होता बघा नरेंद्र मोदी यांना. पुढचा प्रश्न आहे, 13वा ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2023 कोणी जिंकला आहे. 13वा विचारला आहे, ज्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क ऑस्ट्रेलिया संघाने बघा जिंकलेला आहे 13वा एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप. कोणाला हरवून तर बघा आपल्या भारताला हरवून. यामध्ये बघा भारत एकही मॅच हरली नव्हती, परंतु शेवट जे काही फायनल झाली तर त्यामध्ये बघा भारताला पराभव पत्करावा लागला होता. याचे आयोजन करण्यात आले होते बघा भारतामध्येच त्याचे आयोजन करण्यात आले होते आणि विजेतेपद कोणी पटकावले तर ऑस्ट्रेलियाने पटकावले. आता कितव्यांदा पटकावले तर बघा 6व्यांदा त्यांनी पटकावले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताने किती वेळा पटकावलाय तर बघा 2 वेळा पटकावले आहे. 1983 साली आणि 2011 साली. T20 वर्ल्ड कप पटकावलाय बघा 2007 साली.
पुढचा प्रश्न आहे, भारताचा 84वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब आर वैशाली. आर वैशाली म्हणजेच वैशाली रमेश बाबू. तर वैशाली रमेश बाबू ही बघा भारताची 84वी ग्रँडमास्टर आहे. 83वा ग्रँडमास्टर कोण आहे? तर बघा आदित्य सामंत. आता भारतामध्ये सध्या किती ग्रँडमास्टर आहेत? तर बघा 85 आहेत. आता 85वा कोण आहे? तर बघा पी शामनिखिल. पी शामनिखिल हा बघा भारताचा 85वा ग्रँडमास्टर आहे. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा प्रश्न. यामध्ये थोडीशी आपण एक्स्ट्रा माहिती घेतलेली आहे जी रिव्हिजन म्हणून बघा पाहणार आहोत. तर लोकसभा निवडणूक 2024 मध्ये एकूण किती जागांसाठी बघा निवडणूक घेण्यात आली होती? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब 543. तर जी काय 18वी लोकसभा निवडणूक पार पडली, 17व्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा ओम बिर्ला हे अध्यक्ष आहेत. 18वी नुकतंच पार पडली. मतमोजणी निकाल केव्हा जाहीर झाला? तर बघा 4 जूनला निकाल जाहीर झाला. तर या 18व्या लोकसभा निवडणुकीमध्ये बघा 2024 मध्ये एकूण किती जागांसाठी निवडणूक घेण्यात आली? तर बघा 543 जागांसाठी निवडणूक ही बघा घेण्यात आली. या 543 जागांमध्ये बघा सर्वाधिक जागा ह्या एनडीएने जिंकल्या. तर त्या किती जिंकल्या? तर 292 जागा ह्या बघा एनडीएने जिंकल्या. त्यानंतर इंडियाने किती जिंकल्या? तर 232 जागा या इंडियाने जिंकल्या. यामध्ये एका पक्षाचा विचार केला तर एका पक्षाच्या बघा सर्वाधिक जागा जिंकल्या त्या बीजेपी पक्षाने. किती? तर 240 जागा ह्या बीजेपीने जिंकल्या आहेत. त्यानंतर दुसरा क्रमांक येतो बघा काँग्रेसचा. काँग्रेसने किती जिंकल्या? तर 99 जागा ह्या काँग्रेसने जिंकलेल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा किती आहेत? तर 48 जागा आहेत. त्या 48 जागांपैकी 17 जागा ह्या महायुतीने जिंकल्या. त्यानंतर 30 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. जर एका पक्षाचा विचार केला तर सर्वाधिक जागा ह्या काँग्रेस पक्षाने जिंकल्या. त्यानंतर दुसरा क्रमांक येतो बीजेपीने 9 आणि तसेच शिवसेना ठाकरे गट जो काही आहे तर त्याने देखील बघा 9 जागा जिंकलेल्या आहेत. आणि एक जागा जी होती तर ती इतरने जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, 1832 साली सुरू झालेले मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ दर्पण. तर 1832 साली सुरू झालेले मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर दर्पण. हे कोणी सुरू केले होते? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी ते सुरू केले होते आणि त्यांना बघा मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बघा देखील ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही किंवा कोठे नाही? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड पुणे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे बघा पुणे या ठिकाणी नाही. तर कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा पणजी, गोवा, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तिन्ही ठिकाणी आहे. बघा प्रश्न विचारला जातो कोणत्या ठिकाणी आहे आणि कोणत्या ठिकाणी नाही. तर आहे आणि नाही या दोघांमधला फरक नीट लक्ष देऊन बघा वाचायचा आणि त्यानंतरच उत्तर द्यायचे. कधी कधी काय होते तर बघा आपण इथे आहे वाचतो, तर अशी चूक करू नका, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर देवेंद्र कुमार उपाध्याय हे मुख्य न्यायाधीश आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे विचारले तर बघा DY चंद्रचूड हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघा पंतप्रधान पदाची कितव्यांदा शपथ घेतली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब 3ऱ्यांदा. पहिल्यांदा घेतली होती 2014 साली, त्यानंतर घेतली होती 2019 साली आणि आता 2024 ला घेतली आहे 3ऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बघा पंतप्रधान बनलेले आहेत. यावर्षीचा मतदारसंघ कोणता होता? तर वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बघा मतदारसंघ होता. दुसरा प्रश्न आहे पुढचा, 2023 मध्ये भारतात दाखल झालेले 12 चित्ते कोणत्या देशातून आणण्यात आले होते? तर पर्याय ब साऊथ आफ्रिकेतील बघा नमिबिया या ठिकाणाहून ते आणले होते. आणि ते कोणत्या उद्यानात सोडले होते? तर कोनो राष्ट्रीय उद्यान यामध्ये ते सोडण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, 19व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा 2023 कोठे आयोजित करण्यात आल्या होत्या? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड बुडापेस्ट.
बुडापेस्ट या ठिकाणी 19व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा 2023 ह्या आयोजित करण्यात आल्या होत्या. 2024च्या कोणत्या ठिकाणी पार पडल्या? ज्याचं योग्य उत्तर पर्याय ब ग्लासगो या ठिकाणी 2024च्या पार पडल्या. 2025च्या होणार आहेत टोकियो जपान या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे 2023 मध्ये महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? ज्याचं योग्य उत्तर पर्याय क रतन टाटा यांना 2023 मध्ये महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात तरुण राज्य खालीलपैकी कोणते आहे? ज्याचं योग्य उत्तर पर्याय अ तेलंगणा. तेलंगणा हे राज्य बघा भारतातील सर्वात तरुण राज्य आहे. कोणत्या राज्यातून विभाजन झाले तर आंध्र प्रदेश या राज्यातून त्या राज्याचे विभाजन झालेले आहे. आणि आंध्र प्रदेशचे सध्या नवीन मुख्यमंत्री बनले आहेत बघा चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे सध्या नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. रेवंत रेड्डी आहेत तेलंगणा या राज्याचे. मगाशी आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा कोणता? तर तो पालघर, म्हणजेच सर्वात शेवटी तो निर्माण झाला. तसंच इथे प्रश्न विचारलाय बघा भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते? तर तेलंगणा हे राज्य भारतामध्ये सर्वात शेवटी तयार झालेले आहे. भारतामध्ये एकूण राज्य किती आहेत? तर 28 राज्ये आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हटले जाते? पर्याय ब ठकी असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे 2024 मध्ये सर्वात प्रथम भारतरत्न पुरस्कार कोणास जाहीर झाला होता? मगाशी आपण पाहिलं होतं तर पर्याय क कर्पूरी ठाकूर यांना 49वा भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झाला होता. त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांना 50वा आणि एकत्र 3 जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला या दोघांनंतर. त्यामध्ये चौधरी चरण सिंह, MS स्वामीनाथन आणि PV नरसिंहराव यांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते? ज्याचं योग्य उत्तर पर्याय ब सुकुमार सेन भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. सध्या कोण आहे तर राजीव कुमार आहेत सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त. HJ कानिया कोण आहेत तर भारताचे बघा पहिले मुख्य सरन्यायाधीश आहेत HJ कानिया. CD देशमुख आहेत पहिले भारतीय गव्हर्नर. RBIचे गव्हर्नर आहेत CD देशमुख. RBIचे पहिले गव्हर्नर विचारले तर ऑस्बॉर्न स्मिथ आणि पहिले भारतीय गव्हर्नर विचारले तर CD देशमुख. कृष्णकांत मेढेकर ज्यांना आपण KP मेढेकर म्हणून ओळखतो तर ते कोण आहेत तर ते महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक आहेत. पुढचा प्रश्न आहे 74व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित केले होते? इथे तुम्ही बघा चूक कराल तर इथे विचारला आहे 74व्या. आता 74व्या प्रजासत्ताक दिन कोणत्या वर्षी पार पडला? तर तो 2023 ला पार पडला होता. 2024 ला कोणता पडला तर 75वा पार पडला. आणि 75व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे कोण होते तर इमॅन्युएल मॅक्रॉन. आणि इथे प्रश्न विचारला आहे 74व्या म्हणजे 74वा प्रजासत्ताक दिन बघा पार पडला होता 2023 साली. त्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय ब अब्देह फताह अल सिसी हे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा. आणि हेच 74व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते. कन्फ्यूज व्हायचं नाही, नीट वाचायचं. 74वा आणि 75वा यामधला फरक जाणून घ्यायचा आहे. आता इमॅन्युएल मॅक्रॉन हे यावर्षी आले होते 75व्या प्रजासत्ताक दिनी 2024 ला पार पडला. तर ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत तर फ्रान्स या देशाचे ते राष्ट्रपती आहेत. पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? पर्याय ड लडाख हा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. सर्वात लहान कोणता तर लक्षद्वीप हा क्षेत्रफळानुसार सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. जर यामध्ये राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये येते बघा राजस्थान. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य कोणते तर राजस्थान आणि सर्वात लहान गोवा. पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली आहे? ज्याचं योग्य उत्तर पर्याय बाबा पद्मनजींनी लिहिली आहे बघा
मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन. हा देखील प्रश्न भरपूर रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र संघाने 2024 हे वर्ष कशाचे वर्ष म्हणून घोषित केले आहे? पर्याय ब, आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून घोषित केलेले आहे 2024 हे वर्ष. पुढचा प्रश्न आहे, 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क, जेनी एरपेनबेक. जेनी एरपेनबेक यांना 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा जाहीर झाला आहे. 2023चा विचारलं तर जॉर्जी गोस्पोडिनोव यांना जाहीर झाला आहे. गीतांजली श्री यांना 2022चा कोणत्या कादंबरीसाठी? तर थॉर्म ऑफ सेंड या कादंबरीसाठी 2022ला गीतांजली श्री यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा जाहीर झाला होता. कृष्णात खोत यांना रिंगाण या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता. कादंबरी कोणती? तर रिंगाण. हा देखील प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. प्रसिद्ध रिंगाण ही कादंबरी कोणाची आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे कृष्णात खोत. पुढचा प्रश्न आहे, शारजा चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धा 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क, दिव्या देशमुख यांनी त्याचे विजेतेपद पटकावले आहे. आर वैशाली भारताची 84वी ग्रँडमास्टर आहे. पी श्याम निखिल हा भारताचा 85वा ग्रँडमास्टर आहे. त्यानंतर डी गुकेश बघा, कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू बनला आहे डी गुकेश. पुढचा प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारी भारताची सर्वात तरुण गिर्यारोहक कोण? योग्य उत्तर पर्याय क, काम्या कार्तिकेयन या माउंट एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारी भारताची सर्वात तरुण गिर्यारोहक बनली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय लष्करातील पहिली महिला सुभेदार कोण बनली आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क, प्रीती रजक ही भारतीय लष्करातील पहिली महिला सुभेदार बनली आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, रजनीश शेठ हे बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे म्हणजेच MPSCचे अध्यक्ष आहेत. मनोज सोनी हे UPSCचे अध्यक्ष आहेत. नितीन करीर कोण आहेत? तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. बिरेंद्र सराफ आहेत महाधिवक्ता. रजनीश शेठ अगोदर कोण होते? तर महाराष्ट्र पोलीस महासंचालक होते. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते रजनीश शेठ. त्यानंतर यांची MPSCचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेचे पाणिनी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? पर्याय ब, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसीनराम हे कोणत्या राज्यात आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क, मेघालय या राज्यातील आहे. मावसीनराम हे भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. आंबोली महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. आता ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे ते आंबोली हे. पुढचा 12वा प्रश्न आहे, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब, पश्चिम बंगालमधील आहे दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण. आणि यामध्ये एक प्रश्न बनतो बघा, दार्जिलिंगचा चहा हे भारतातील बघा पहिले GI टॅग प्राप्त करणारे उत्पादन आहे. कुठले? तर दार्जिलिंगचा चहा हे GI टॅग प्राप्त करणारे भारतातील पहिले उत्पादन आहे. आणि दार्जिलिंग थंड हवेचे ठिकाण देखील पश्चिम बंगाल हे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र दिल्ली या ठिकाणी कोणत्या वर्षी सुरू झाले? तर पर्याय ड, 1959 साली भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू झाले? तर दिल्ली या ठिकाणी सुरू झाले. पुढचा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ, रायगड. जगप्रसिद्ध घारापुरी लेणी या रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोकणच्या दक्षिण सीमेजवळून खालीलपैकी कोणती नदी वाहते? पर्याय ब, तेरेखोल नदी ही कोकणच्या दक्षिण सीमेजवळून वाहते. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेचा सभासद होण्यासाठी कमीत कमी वय
किती असणे आवश्यक आहे, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड 30 वर्षे. 30 वर्षे वय असणे आवश्यक आहे राज्यसभेचा सभासद होण्यासाठी. तर राज्यसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, तर जगदीप धनखड. जगदीप धनखड हे राज्यसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत. आणि राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो, तर बघा उपराष्ट्रपती. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. हा देखील प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारला जातो. लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत, तर ओम बिर्ला. विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत, राहुल नार्वेकर. सर्वात तरुण आहेत बघा. पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री खालीलपैकी कोण आहेत, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री आहेत. पुढचा प्रश्न नाही आपलं. पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते, तर भारताचे पहिले पंतप्रधान होते. सरदार वल्लभभाई पटेल कोण आहेत, तर भारताचे पहिले गृहमंत्री होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता, पर्याय ब गडचिरोली हा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा आहे. पुढचा प्रश्न आहे ब्रेल लिपीत अक्षरांसाठी जास्तीत जास्त किती टिंबांचा वापर केला जातो, पर्याय ब 6 टिंबांचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे 18व्या लोकसभेत महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान केंद्रे कोणत्या जिल्ह्यात होती, पर्याय क पुणे जिल्ह्यामध्ये होती. त्यानंतर सर्वाधिक मतदारांची नोंद महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात झाली होती, तर पुणे या जिल्ह्यामध्ये झाली होती. तर भारताचा विचार केला तर तेलंगणा या राज्यामध्ये सर्वाधिक मतदारांची नोंद झाली होती. सर्वात मोठा मतदारसंघ कोणता, तर मलकाजगिरी हा बघा भारतातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ होता. कुठला, मलकाजगिरी. सर्वात कमी मतदारांची नोंद कोणत्या राज्यात झाली होती, तर बिहार या राज्यामध्ये झाली होती. पुढचा प्रश्न आहे एका मुंगीचे महाभारत या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर पर्याय ड गंगाधर गाडगीळ हे लेखक आहेत एका मुंगीचे महाभारत. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणत्या लढाऊ विमानातून भरारी मारली, तर पर्याय क सुखोई MKI-30 हे जे काही लढाऊ विमान आहे, तर या विमानातून बघा त्यांनी भरारी मारलेली आहे. पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला कोण बनली, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड बिल्किस मीर ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला बनली आहे. मीराबाई चानू पहिली वेटलिफ्टर आहे बघा जी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी बनली आहे महिला. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात खालचे पद कोणते, तर पर्याय क पोलीस शिपाई. लान्स नाईक हे महाराष्ट्र पोलीस दलातील पद नाही, तर पोलीस शिपाई हे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात खालचे पद आहे. सर्वात वरिष्ठ पद कोणते, तर पोलीस महासंचालक. पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात वरचे पद आहे किंवा वरिष्ठ पद आहे. तर सध्या कोण आहे त्या पदावर, तर रश्मी शुक्ला. पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारताचा ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड केली आहे, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क शरद कमल अचंता. यांना बघा 2022चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता, शरद कमल अचंता. आणि यांनाच पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारताचा ध्वजवाहक म्हणून बघा निवड केली आहे. पुढचा प्रश्न आहे एलोरा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकले आहेत, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क 12. एलोरा चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताने 12 पदके जिंकले आहेत. पुढचा प्रश्न आहे फिफा महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2027 कोणत्या देशात होणार आहे, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ ब्राझील या देशामध्ये होणार आहे फिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2027. पुढचा प्रश्न आहे 74व्या फिफा काँग्रेस 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले, पर्याय ब थायलंड या देशामध्ये करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून कोणाची निवड केली, पर्याय क शीतल देवी यांची निवड केली भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून. पुढचा प्रश्न आहे चर्चेत असणारी ऑल आईज ऑन रफाह ही मोहीम कोणत्या घटनेशी संबंधित आहे, तर पर्याय ब इस्रायल हमास युद्ध. तर इस्रायलने बघा या रफाह या
शहरावर भरपूर प्रमाणात हल्ले केले आणि त्याचा निषेध म्हणून बघा ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये सर्वात जास्त ही ऑल आईज ऑन रफाह ही मोहीम बघा सुरू झाली आणि ती कोणत्या घटनेशी संबंधित आहे तर इस्रायल आणि हमास युद्ध. पुढचा प्रश्न आहे भारत नौदलासाठी कोणत्या देशाकडून 26 राफेल एम विमान खरेदी करणार आहे. किती 26. योग्य उत्तर आहे पर्याय ब फ्रान्स या देशाकडून 26 राफेल एम विमान हे खरेदी करणारे भारतीय नौदलासाठी. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीस भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही. पर्याय अ पु ल देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही, परंतु महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा 1996 साली मिळालेला आहे. आता मिळाला कोणाला भारतरत्न तर भीमसेन जोशी, नानाजी देशमुख आणि पांडुरंग वामन काने या तिघांना देखील बघा भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे. मिळाला नाही कोणाला तर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता. योग्य उत्तर आहे पर्याय अ लातूर हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे. सर्वाधिक वनक्षेत्र कुठे तर गडचिरोली. पुढचा प्रश्न आहे 50वी G7 शिखर परिषद 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहे. पर्याय ड फासानो इटली या ठिकाणी 50वी G7 शिखर परिषद 2024 ही होणार आहे. हिरोशिमा जपान या ठिकाणी कोणती झाली होती तर 49वी झाली होती 2023ची. पुढचा प्रश्न आहे भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण कोठे स्थित आहे. पर्याय अ नैनिताल या ठिकाणी आहे भारताची सर्वात मोठी दुर्बीण. पुढचा प्रश्न आहे भारत गगनयान मोहिमेअंतर्गत किती अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार आहे. पर्याय ड 4. भारत हा गगनयान मोहिमेअंतर्गत 4 अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार आहे. किती जणांची निवड केली तर 4 जणांची केली. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर एस सोमनाथ. पुढचा प्रश्न आहे मुंबईच्या कोस्टल रोडला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आलेले आहे. ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले मुंबईच्या कोस्टल रोडला. अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव कशाला देण्यात आले तर भारतातील सर्वात लांब सागरी सेतू हा बघा ज्याचे नुकतेच लोकार्पण झाले आणि त्याच सर्वात लांब सागरी सेतूला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले. शॉर्टमध्ये त्यांना म्हटले जाते अटल सेतू. पुढे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बघा समृद्धी महामार्गाला देण्यात आलेले आहे. समृद्धी महामार्गाला. दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे माझी शाळा माझा अभिमान हे अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केले. पर्याय ड हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने सुरू केले माझी शाळा माझा अभिमान हे अभियान. पुढचा प्रश्न आहे कोणाला 2019च्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही. ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ लालकृष्ण अडवाणी यांना. लालकृष्ण अडवाणी यांना 2024ला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना कितवा देण्यात आला तर 50वा देण्यात आला. प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख, भूपेन हजारिका या तिघांना बघा 2019ला भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता. तेव्हा संख्या होती 48, आता संख्या झाली आहे 53. पुढचा प्रश्न आहे राज्यातील मुख्यमंत्र्यांना शपथ कोणाकडून दिली जाते. पर्याय ब राज्यपाल हे बघा राज्यातील मुख्यमंत्र्यांना शपथ देतात. राज्यपाल कोण आहे तर रमेश बैस यांच्या अगोदर कोण होते तर भगतसिंह कोश्यारी. पुढचा प्रश्न आहे मराठी भाषा भवन केंद्र कोठे उभारण्यात आलेले आहे. पर्याय क मुंबई या ठिकाणी मराठी भाषा भवन केंद्र हे उभारण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे बक्सारची लढाई कोणत्या वर्षी लढली गेली. पर्याय अ 1764 साली. पुढचा प्रश्न आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे. पर्याय ड नागपूर या ठिकाणी आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय.
पुढचा प्रश्न आहे, भारत सरकारने नवीन लष्कर प्रमुखपदी कोणाची निवड केली आहे? पर्याय अ उपेंद्र द्विवेदी हे 30वे बनणार आहेत लष्कर प्रमुख. कोणाच्या जागेवर? तर मनोज पांडे. मनोज पांडे हे 30 तारखेला निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या जागी आता उपेंद्र द्विवेदी हे पद सांभाळणार आहेत. कितवे असणार आहेत? तर 30वे असणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशातील ग्रेडविक येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे? पर्याय ब आइसलँड. पुढचा प्रश्न आहे, मोहन चरण माझी यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क ओडिसा. ओडिसा या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे मोहन चरण माझी यांची. अरुणाचल प्रदेशच्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ कोणी घेतली तर पेमा खांडू यांनी घेतली आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश चंद्रबाबू नायडू यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आंध्र प्रदेशच्या. केरळचे कोण आहे तर पिनराई विजयन. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क नानवीज या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुलेंनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या देशातील जनतेस अर्पण केला? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ अमेरिका या देशातील जनतेस अर्पण केला. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी. तसेच शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ देखील त्यांनीच लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, साल्हेर हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, 26वे भारताचे नवीन नौदल प्रमुख कोण बनणार आहेत? तर पर्याय अ दिनेश कुमार त्रिपाठी हे आर हरिकुमार यांच्या जागेवर बनलेले आहेत. दिनेश कुमार त्रिपाठी कितवे? तर 26वे आहेत. मनोज पांडे यांच्या जागेवर कोण झाले तर उपेंद्र द्विवेदी. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSGच्या प्रमुखपदी कोणाची निवड झाली आहे? तर पर्याय ब नलिन प्रभात यांची निवड झाली आहे नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या प्रमुखपदी. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने पहिल्यांदा अवकाशात युद्ध सराव मिशन विक्स हे ज्याची घोषणा केली? पर्याय अ अमेरिका या देशाने त्याची घोषणा केली आहे. पुढचा प्रश्न आहे, अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालयाची पहिली महिला कुलगुरू म्हणून कोण बनली आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क नईमा खातून. नईमा खातून ही अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालयाची पहिली महिला कुलगुरू बनली आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रतिष्ठित किस ह्युमॅनिटेरियन पुरस्कार 2021 कोणास प्रदान करण्यात आला? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब रतन टाटा. रतन टाटा यांना प्रतिष्ठित किस ह्युमॅनिटेरियन पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले. इथे एक प्रश्न राहिला तर याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, म्हणजे मला कळेल की किती जण हे बघा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतात. तर प्रश्न काय आहे, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे, म्हणजे मला कळून जाईल की किती जण हे बघा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत असतात. पुढचा प्रश्न आहे, 9व्या ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024चे ब्रँड अँबॅसेडर कोण बनले? पर्याय ब मगाशी आपण पाहिलं उसेन बोल्ट. पुढचा प्रश्न आहे, मतदान केंद्रावरील रांगांची माहिती देण्यासाठी वोटर इन क्यू हे ॲप कोठे लॉन्च केले? तर पर्याय क हरियाणा या राज्यामध्ये लॉन्च केले. पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इम्पॅक्ट अवॉर्ड 2024 ने कोणास सन्मानित करण्यात आले? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ डॉक्टर सुलतान अल जाबेर यांना सन्मानित करण्यात आले. COP28 त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते बघा सुलतान अल जाबेर यांनी. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या गल्फ युथ गेम्स 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड दुबई UAE या ठिकाणी पहिल्या गल्फ युथ गेम्स
2024चे आयोजन हे करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठ्या विमानतळाला कोणते नाव देण्यात आलेले आहे? पर्याय ब अल मक्तूम. अल मक्तूम असे नाव देण्यात आलेले जगातील सर्वात मोठ्या विमानतळाला. पुढचा प्रश्न आहे, Phi-3 मिनी हे सर्वात लहान AI मॉडेलचे अनावरण कोणत्या कंपनीने केले? पर्याय अ मायक्रोसॉफ्ट या कंपनीने केले. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला हलवण्यात आली? पर्याय ब 1911 साली. 1911 साली भारताची राजधानी ही कोलकातावरून दिल्लीला हलवण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क लोणार सरोवर. लोणार सरोवर हे उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा. महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यामध्ये ते आहे. पुढचा प्रश्न आहे, खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस 15 जानेवारी या दिवशी असतो. इथे कन्फ्युजन आहे, 15 की 25. जरा कन्फ्यूज झालेलो आहे, तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. तर बघा, या दोघांपैकी एक तारीख आहे, म्हणजे लक्षात नाही नीट. तर खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस. तर खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे 15 की 25. तर मित्रांनो, अशा प्रकारे जवळपास 100 हे प्रश्न मी घेतले आहेत. त्यामध्ये एक्स्ट्रा माहिती सांगून आपण 200 ते 250 प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत. भरपूर मोठा व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचं कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.